नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या दिवसभराच्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या घडामोडी पीक कर्जासह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सरकारचा मोठा निर्णय बघूया। पीक विमा नुकसान भरपाई उद्यापासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9,000 रुपये। भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये अन्न पाणी निवारा औषधांचा आला मोठा तुटवडा। बळींची संख्या 2700च्या पुढे, अद्यापही 2 लाख बेपत्ता। शेतकरी दादा झाले बांधावरूनच ऑनलाईन, 4,35,00,000 दाखले घरबसल्या डाउनलोड, झाला मोठा विक्रम। स्वाक्षरीयुक्त 7/12 उतारा। उजनी धरणावर फेब्रुवारीत आले 18,000 पक्षी। पाण्याची पातळी कमी झाल्याने संख्या वाढली। मार्च मध्ये 7,000 पक्ष्यांचा वावर वाढल्याची माहिती। सह्याद्री पट्ट्यात वळीव पावसाने शेतकऱ्यांची केली दैना। विजेच्या तारांवरती फांद्या पडल्याने वीज गायब। पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र जोरदार पाऊस पुढील 3 दिवस। कीटकनाशकांमुळे प्राण्यांच्या तब्बल 800 प्रजाती आल्या आहेत संकटात। कीटकनाशकांचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांना निवेदन। दारिद्र्य रेषेखालील 3 लाख शिधापत्रिकाधारक घटले। आधार संलग्नता, वाढत्या रोजगारामुळे सामाजिक दर्जा उंचावला। वर्षभरातील लाभार्थी पडताळणी झाली। पांढऱ्या कार्डमध्ये 14,000ची घट। चालणे हा निरोगी जीवनशैलीचा राजमार्ग। अनेक विकारांवरती रामबाण उपाय। मधुमेह, हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांवर प्रभावी प्रतिबंध असल्याची चालण्यावरून माहिती। शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय राज्य सरकारला सोडणार नाही, राजू शेट्टी यांचा घणाघात। वसुलीसाठी आलेला बडवा। तेलंगणात 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, 31,000 कोटी माफ। बळीराजाला दिलासा, काँग्रेसने केली कर्जमाफी। महाराष्ट्रामध्ये भाजप नुसती करते घोषणा, थेट आरोप। जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नव्यासाठी 15% कर सवलत। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय। दुचाकी 3 चाकी वाहनधारकांना होणार याचा विक्रमी फायदा। संपूर्ण राज्यात लवकरच ई-बाईक टॅक्सी, 1 लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात परवानगी। मंत्रिमंडळाची अखेर मिळाली मान्यता। महाराष्ट्रात वाढणार ई-बाईक। गुजरातेत फटाका कारखान्यात स्फोट, 17 कामगारांचा मृत्यू। शेजारची गोदामे उद्ध्वस्त, मृतसंख्या वाढण्याची शक्यता। मृतदेहाच्या उडाल्या चिंधड्या। नवजात बालिकांसाठी आता श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना। 8 मार्च रोजी जन्मलेल्या मुलींना 10,000 रुपये फिक्स डिपॉझिट जमा होणार। नवी विकास कामे नकोत, तिजोरीत खडखडाट, आर्थिक भार सोसेना। राज्य सरकारने अखेर काढले पत्रक, सरकारला मोठा धक्का बसल्याची माहिती। मुंबईत ढगाळ, कोकणात अवकाळी, कोल्हापुरात मुसळधार तर पुढील 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता। सध्या पैसे नाहीत, त्यामुळे तूर्त शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य नाही। महायुतीचा मोठा खुलासा। हे तर एप्रिल फुल सरकार, आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल। शेतकरी पुत्राची विष प्राशन करून आत्महत्या। वेळेवर पीक कर्ज भरण्यास पैसे नसल्याने उचलले पिकाचे पाऊल, शेतकरी संकटात। पंजाब करणार 124 लाख टन गव्हाची खरेदी। प्रति क्विंटलला 2,425 रुपये हमीभाव जाहीर, सरकारची माहिती। डाळिंबाला प्रति किलोस 100 ते 175 रुपये विक्रमी दर। महाराष्ट्रातील शेतकरी मालामाल, दर टिकून। हस्तबहरातील 25% काढणी उरकल्याची माहिती। रब्बी उन्हाळ कांद्याची यंदा विक्रमी लागवड। सरासरीच्या तुलनेत 2 लाख हेक्टरने क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा।
तर शेतकरी बांधवांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांविषयीच्या ताज्या घडामोडी. भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय बळीराजा.